नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या सिरीजमध्ये आपण बोर्डात आलेले फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय। सो नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात। आरती अँड भारती आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2। म्हणजे जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो आरती आणि भारती 3:2 या रेशोमध्ये या प्रपोर्शनमध्ये वाटून घेणार आहेत। म्हणजे अजूम करा, जर समजा 5 रुपीजचा प्रॉफिट झाला असेल तर त्यातला 3 रुपीजचा प्रॉफिट जो आहे तो आरतीला जाणार आहे आणि 2 रुपीजचा जो प्रॉफिट आहे तो भारतीला जाणार आहे अँड सो ऑन। मग जर समजा 500चा प्रॉफिट झाला तर 300 आरतीला जाईल आणि 200 भारतीला जाईल अँड सो ऑन। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2016 and balance sheet as on that date। ट्रायल बॅलन्स ची डेट दिली आपल्याला 31st March 2016। ट्रायल बॅलन्स मधल्या प्रत्येक आयटमचा एक इफेक्ट द्यायचा आहे आणि ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स द्यायचे। पहिले आले परचेसेस, कुठे रेकॉर्ड होतील? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला। गुड्सशी रिलेटेड जी मुवमेंट असते ती आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो। जर समजा गुड्स कम्स इन असतील तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, इफ गुड्स आर गोइंग आउट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड। पुढे आले सेल्स, गुड्स आर गोइंग आउट, त्याच्यामुळे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला रेकॉर्ड होतील। पुढे आले डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेट साइड। डेटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी हॅव टू रिसीव्ह द मनी, पैसे मिळायचे म्हणजे आपली ॲसेट आहे। सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड। सन्ड्री क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम वी हॅव टू पे द मनी, म्हणजे आपल्याला पैसे द्यायचे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे। एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी। पुढे आला ओपनिंग स्टॉक। या वर्षीचा ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक। लास्ट इयरच्या बुक्स मधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या बुक्स मध्ये तो कम्स इन आहे। डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। कॅश इन हँड रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला। पुढे आले 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला। आपण गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ज्याच्यावरती आपल्याला गव्हर्नमेंट 10%चा इंटरेस्ट देणार आहे, बरोबर। आणि ही इन्व्हेस्टमेंट कधी केली? आपण 1 जानेवारी 2016 ला केलेली आहे। ट्रायल बॅलन्स जर तुम्ही बघितलात तर तो आहे 31 मार्च 2016 चा। म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करून किती महिने झालेत? जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिने झालेले आहेत। सो या 3 महिन्यात आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे गव्हर्नमेंट कडनं। म्हणजे आता आपल्याला 3 महिन्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल आणि हा इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, म्हणजे हा इंटरेस्ट असणार आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट। सो याची आपल्याला काय करायला लागेल? ऍडजस्टमेंट। आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्येच दिली आहे, म्हणजे या ऍडजस्टमेंटला काय म्हणणार? हिडन ऍडजस्टमेंट। मग आता काय करणार आहोत बघा, ऍडजस्टमेंट जिथे आहेत तिथे अजून एक ऍडजस्टमेंट ऍड करून घेऊयात। ऍडजस्टमेंट नंबर 7, हिडन इज इक्वल टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स। गव्हर्नमेंट बॉन्ड्स वरती जो इंटरेस्ट मिळणार आहे त्याची आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे। लेट्स कम बॅक टू ट्रायल बॅलन्स अगेन। पुढे आलेत रेंट अँड टॅक्सेस रेकॉर्ड होतील P&L अकाउंटच्या डेबिट साइडला। रेंट अँड टॅक्सेस आपला एक्सपेंडिचर आहे, त्याचा प्रोडक्शन, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंगशी काही संबंध नाहीये, त्यामुळे रेकॉर्ड होतील P&L अकाउंट डेबिट साइड। पुढे बिल्डिंग आणि फर्निचर रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला, दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत। सॅलरीज रेकॉर्ड होतील P&L अकाउंटच्या डेबिट साइडला। सॅलरीज पेड टू ऑफिस स्टाफ who works in office, ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, रेकॉर्ड होईल P&L डेबिटला। वेजेस आर पेड टू द वर्कर्स वर्क्स इन अ फॅक्टरी, त्यामुळे त्याचा प्रोडक्शनशी संबंध आहे, रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। इन्शुरन्स पुढे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साइडला, त्याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाहीये। मोटर कार आपली ॲसेट आहे, सो रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला। बॅड डेट्स म्हणजे डेटर्सने आपले पैसे बुडवले म्हणजे लॉस झाला, रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साइडला। फायनान्शियल लॉस आहे त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल। आणि पुढे आलेत कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट्स। कॅपिटल रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला। पुढे आलेत करंट अकाउंट। करंट अकाउंट सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच लिहिणार आहोत, पण आता आरतीचा जो करंट अकाउंट आहे त्याला क्रेडिट बॅलन्स आहे, बरोबर। पण भारतीचा जो करंट अकाउंट आहे त्याला आलाय डेबिट बॅलन्स। आता आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जर पोस्टिंग केलं तर तिथे आपण डेबिट बॅलन्स जर लिहित असू तर त्याची फिगर काय लिहायला लागेल? निगेटिव्ह फिगर लिहायला लागेल। सो करंट अकाउंट भारतीचा जेव्हा लिहिणार आहोत आपण तेव्हा -3000 लिहावा लागेल, कारण त्याला डेबिट बॅलन्स आहे आणि तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिणार आहोत।
म्हणजे क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. मग काय करायला लागेल, तो बॅलन्स निगेटिव्ह लिहायला लागेल. याचं मिनिंग समजून घ्या. डेबिट बॅलन्स याचा अर्थ काय, तिच्या करंट अकाउंटमध्ये पैसे नसताना सुद्धा तिने पैसे विड्रॉ केलेले आहेत, जास्ती पैसे विड्रॉ केलेले आहेत. आता सिंपल रूल वापरा, डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. मग आता भारतीने जर तिच्या अकाउंटमध्ये नसताना सुद्धा पैसे विड्रॉ केलेत, तर हे पैसे आपल्याला भारतीकडनं मिळायचे आहेत, बरोबर. म्हणजे ही आपली ॲसेट यायला पाहिजे. पण आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला करंट अकाउंट लिहिल्यामुळे आता काय दाखवणार आहोत, तो निगेटिव्ह बॅलन्स दाखवणार आहोत. चला आता ऍडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे लास्ट डेचा स्टॉक, बरोबर. या वर्षातनं हा स्टॉक आता आपण पुढच्या वर्षात ट्रान्सफर करणार आहोत. सो या वर्षातनं स्टॉक गोज आउट आहे. क्रेडिट वॉट गोज आउट, त्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अँड ॲज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक ही आपली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आरती इज अलाउड अ सॅलरी ऑफ 7,000 अँड भारती इज एंटायटल्ड टू कमिशन ऑफ 2% ऑन सेल्स. दोन्ही आपले एक्सपेंडिचर आहेत. सो पहिला इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि आता हे जे कमिशन किंवा सॅलरी द्यायचे त्याच्यामुळे त्यांचं कॅपिटल काय होईल, वाढेल. त्याच्यामुळे ॲड टू कॅपिटल अकाउंट. पण आज कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही दिलेत, आणि जेव्हा कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही देतात तेव्हा आपण सगळ्या ॲडजस्टमेंट्स कुठल्या अकाउंटवर करतो, करंट अकाउंटवर करतो. कारण की ती फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. पार्टनर्सना त्यांचे कॅपिटल फिक्स ठेवायचे, बरोबर. म्हणूनच त्यांनी करंट अकाउंट ओपन केलेत. सो जेव्हा कॅपिटल आणि करंट अकाउंट दोन्ही दिलेले असतात तेव्हा कॅपिटल अकाउंट्स आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहितो, आणि सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या आपण इतर वेळी कॅपिटल अकाउंटवर करतो त्या सगळ्या ॲडजस्टमेंट आज आपण करंट अकाउंटवर करणार आहोत. सो दुसरा इफेक्ट काय येईल, ॲड टू देअर करंट अकाउंट. पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% इज टू बी प्रोव्हाइडेड. त्यांच्या कॅपिटलवर त्यांना इंटरेस्ट द्यायचा आहे. अगेन सेम इफेक्ट, पहिला इफेक्ट P&L अकाउंट डेबिट साईड, कारण थिंकिंग फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस हा आपला एक्सपेंडिचर आहे. आणि आता ॲड टू कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी काय लिहिणार, ॲड टू करंट अकाउंट. इंटरेस्ट काढायचा कशावर, कॅपिटलवरच काढायचा, पण तो ॲड कुठल्या अकाउंटवर करायचा, करंट अकाउंटवर ॲड करायचा. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर अँड बिल्डिंग. पहिला इफेक्ट काय होईल, मायनस फ्रॉम ॲसेट. डेप्रिसिएशनचं मिनिंग काय, बिकॉज ऑफ यूज ऑफ ॲसेट आणि वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट, ॲसेटची व्हॅल्यू कमी होते. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट, आणि ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला, फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे रेकॉर्ड करणार आहोत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे ₹4,000 ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे थोडक्यात आपल्या डेटर्सने आपले पैसे बुडवले, म्हणजे बॅड डेटची ॲडजस्टमेंट आहे. मग पैसे बुडवले म्हणजे काय झाले, डेटर्स कमी झाले आणि परत लॉस झाला, फायनान्शियल लॉस झाला, म्हणजे कुठे रेकॉर्ड होणार आहे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स इज पेड फॉर द इयर एंडेड 30th June 2016. आपला ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31st March 2016. आपण इन्शुरन्स कधीचा दिलाय बघा, 30th June 2016. म्हणजे थोडक्यात कुठली ॲडजस्टमेंट आहे, प्री पेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट आहे. पुढच्या वर्षीचा एक्सपेन्सेस आत्ताच दिला. मग आता जे इन्शुरन्सचे पैसे दिलेत त्यात काही पैसे नेक्स्ट इयरचे ते नको आहेत आपल्याला. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम इन्शुरन्स, आणि दुसरा इफेक्ट कुठे जाईल, आपण पैसे दिलेत, सर्व्हिस मिळायची, त्यामुळे बॅलन्स शीट ॲसेट्स आहे. आणि लास्ट हिडन ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. पहिला इफेक्ट ॲड टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स, आपली इन्व्हेस्टमेंट वाढेल. आणि सेकंड इफेक्ट, आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे या वर्षीचा इन्कम झाला, सो कुठे रेकॉर्ड होईल, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. दॅट्स इट. प्रॉब्लेमचं डिस्कशन आता करून झालेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. जर तुम्ही ड्रॉ केले नसेल तर शांतपणे वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा, शांतपणे ड्रॉ करा आणि मग व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा. लेफ्ट पेजवरती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. राईट पेजवरती तुम्हाला बॅलन्स शीट ड्रॉ करायचं आहे. वरती हेडिंग टाकायचं आहे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि दोन्ही पार्टनर, तिन्ही पार्टनर, जे केवढे पार्टनर्स असतील त्यांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंटला हेडिंग टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि त्याच्या पुढे जी काही डेट असेल ती 31st March, आणि मग त्याच्या पुढे जे काही इयर असेल ते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि मग जी काही डेट असेल ती 31st March, आणि मग जे काही इयर असेल ते. ट्रेडिंग आणि P&L अकाउंट दोन्हीच्या लेफ्ट साईडला डेबिट लिहायचं आहे, राईट साईडला क्रेडिट लिहायचं आहे. बॅलन्स शीटला हेडिंग टाकताना परत वरती इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्यांची नावं. बॅलन्स शीटला लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन,
आणि मग पुढे डेट येईल 31 मार्च आणि मग जे काही इयर असेल ते बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट लिहायचं नाही. ट्रेडिंग आणि P&L लिहायचं आहे पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज परत पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीटला मात्र काय लिहायचं आहे लायबिलिटीज अमाऊंट रुपीज ॲसेट्स अमाऊंट रुपीज. जर तुम्ही ऑलरेडी ड्रॉ करून रेडी असाल दॅट्स ग्रेट. तुम्हाला जो काही वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये पटकन ते लाईक बटन हाणून द्या. चला सॉल्व्ह करूयात. परचेसेस रेकॉर्ड करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बट लीव्ह वन लाईन ब्लँक फॉर ओपनिंग स्टॉक. सेकंड लाईनवर टू परचेसेस त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम 2,84,000. पुढे आलेत सेल्स रेकॉर्ड होणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम 4,26,000. सन्ड्री डेटर्स रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सन्ड्री डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे सो इनर कॉलम सन्ड्री डेटर्स इनर कॉलम 1,60,000. वन लाईन ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, पण आता कॅपिटल अकाउंट्स आणि करंट अकाउंट्स सगळ्यात पहिले लायबिलिटी साईडला लिहायचे आणि मग बाकीचे लायबिलिटीज. सो पहिले हेडिंग टाकूयात कॅपिटल अकाउंट्स. पहिली पार्टनर आहे आरती, दुसरी पार्टनर आहे भारती. कॅपिटल अकाउंट तर डायरेक्ट आउटर कॉलमलाच लिहायचे. नेक्स्ट हेडिंग येईल करंट अकाउंट्स. अगेन पहिली पार्टनर आहे आरती. लीव 3 लाइन्स ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट पार्टनर भारती. लीव 3 लाइन्स ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. आणि आता पोस्टिंग करणार आहोत सन्ड्री क्रेडिटर्सचं. अमाऊंट जेव्हा येतील तेव्हा लिहिणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सन्ड्री क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट नाही आहे सो डायरेक्टली आउटर कॉलमला लिहू शकतो. 1,39,000. पुढे ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. फर्स्ट लाइन 54,000. कैश इन हैंड बैलेंस शीट एसेट साइड. कैश इन हैंड बैलेंस शीट एसेट साइड त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम 7,000. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे सो इनर कॉलम बॅलन्स शीट ॲसेट साईड. $40,000. One line blank arrow for adjustment. Rent and taxes P&L account debit side. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम. $4,780.
बिल्डिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड, बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. $1,40,000, one line blank, arrow for adjustment. Next, furniture balance sheet asset side, inner column. One line blank, arrow for adjustment. Next, salary P&L account debit side. Adjustment नहीं है, so outer column. $42,000. Next, wages trading account debit side. वेजेसला पण ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. 16,000. नेक्स्ट, इन्शुरन्स P&L अकाउंट डेबिट साइड. इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. $7,200. One line blank, arrow for adjustment. नेक्स्ट, मोटर कार बॅलन्स शीट ॲसेट साइड. ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. $50,000. नेक्स्ट, बॅड डेट्स P&L अकाउंट डेबिट साइड. बॅड डेट्सला ॲडजस्टमेंट आहे, कारण न्यू बॅड डेट्स आपल्याला या बॅड डेट्समध्ये ॲड करायचे आहेत, सो इनर कॉलम. One line blank, arrow for adjustment. आणि नेक्स्ट, कॅपिटल अकाउंट्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. कॅपिटल अकाउंट्स आपल्याला आउटर कॉलमला लिहायचे. आरतीचं कॅपिटल आहे 1,44,000 आउटर कॉलम. भारतीचं कॅपिटल आहे 1,26,000 आउटर कॉलम. आणि नेक्स्ट, करंट अकाउंट आरतीचा आहे 4,980. त्याला क्रेडिट बॅलन्स आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह फिगरच लिहायचा आहे. इनर कॉलम 4,980. पण भारतीचा जो करंट अकाउंट आहे त्याला डेबिट बॅलन्स आहे, आणि तो आपण कुठल्या साईडला लिहितोय? लायबिलिटी साईडला. लायबिलिटी अकाउंट शोज क्रेडिट बॅलन्स. मग एक डेबिट बॅलन्स जर आपण क्रेडिट साईडला लिहित असू तर त्याची साईन आपल्याला चेंज केली पाहिजे. त्याच्यामुळे लायबिलिटी साईडलाच लिहायचं आहे, बट आपल्याला मायनसमध्ये अमाऊंट लिहायची आहे. सो आता मी मुद्दाम वेगळ्या कलरनी लिहितोय, कारण की हे इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणून. सो भारतीचा करंट अकाउंट काय लिहिलाय आपण? -3,000. पोस्टिंग झालंय. आता ॲडजस्टमेंट करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे आहेत. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. आपण ऑलरेडी बॅलन्स शीटला आहोत, ॲसेट साईडला लिहूयात क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीट ॲसेट साईड 70,000. आता जाऊयात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. $70,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे आरती इज अलाउड अ सॅलरी ऑफ 7,000 अँड भारती इज एंटायटल्ड टू कमिशन ऑफ 2% ऑन सेल्स. पहिला इफेक्ट आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड.
टू सॅलरी टू आरती 7,000 आणि टू कमिशन टू भारती. कमिशनची अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला सेल्सची अमाऊंट बघायला लागेल. सेल्स बघा किती दिलेत. सेल्स दिलेत 4,26,000. त्याच्यात 2% कमिशन द्यायचं आहे. सो 4,26,000 मल्टिप्लाइड बाय 2%. 2% काढायला एकदम सोपे आहेत. 4,26,000 घ्या. 1 0 कट केला तर 10% होतात आणि 2 0 कट केले तर 1% होतात. सो 4,260 हे किती झाले? 1%. आपल्याला पाहिजे 2%. म्हणजे काय करायला लागेल? डबल करायला लागेल. डबल करा. डबल केले तर किती कमिशन होत आहे? 8,520 एवढं कमिशन द्यायचं आहे आपल्याला. सो कमिशन लिहूयात 8,520. आणि आता ही सॅलरी आणि कमिशन पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ॲड करूयात. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ॲड सॅलरी 7,000. ॲड कमिशन 8,520. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 5% द्यायचं आहे. काढायचं कॅपिटल अकाउंटवर, पण ॲड कुठे करायचं? करंट अकाउंटवर. ॲड करा. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आरतीचं कॅपिटल आहे 1,44,000. 1 0 कट केला तर 10% होतात. 10% होतील 14,400. त्याच्या हाफ करूयात की आपल्याला 5% मिळतील. म्हणजे येतील 7,200. भारतीचं कॅपिटल आहे 1,26,000. 1 0चं कट केला तर होतील 12,600. ते होतील 10%. त्याच्या हाफ केले की आपल्याला 5% मिळतील. ते होतील 6,300. आणि सेकंड इफेक्ट कुठे देणार आहोत? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आरती आणि भारती. आरतीचा इंटरेस्ट आहे 7,200. भारतीचा इंटरेस्ट आहे 6,300. आउटर कॉलम जातील 13,500. नेक्स्ट डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 15% पर ॲनम ऑन फर्निचर आणि बिल्डिंगवर 10%चं डेप्रिसिएशन आहे. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट. बिल्डिंगमधनं डेप्रिसिएशन मायनस करूयात. मायनस डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10%. बिल्डिंगवर 10% आहे. 1 0 कट केला तर 10%. सो डेप्रिसिएशन येईल 14,000. सो आउटर कॉलम जातील 1,26,000. फर्निचरवर 15%चं डेप्रिसिएशन आहे. 15% डेप्रिसिएशन काढायचं आहे. 1 0 कट केला तर होतील 3,000. ते झाले 10%. त्याच्या हाफ 1,500 झाले 5%. दोन्ही ॲड केलं तर 4,500 झाले 15%. आउटर कॉलमला घ्या.
आउटर कॉलम येतील 25,500. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट देऊयात. P&L अकाउंट डेबिट साइड टू डेप्रिसिएशन. फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग. फर्निचरवर डेप्रिसिएशन आहे 4,500 आणि बिल्डिंगवर आहे 14,000. सो आउटर कॉलम जाईल 18,500. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे 4,000 ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकवरेबल, म्हणजे थोडक्यात बॅड डेट झाले. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. डेटर्समधनं मायनस करूयात, मायनस बॅड डेट्स. हे ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आहेत, म्हणजे ॲडिशनल बॅड डेट्स आहेत. 4,000. सो आउटर कॉलम जातील 1,56,000. सेकंड इफेक्ट P&L अकाउंट डेबिट साईड. बॅड डेट्समध्ये ॲड करूयात, ॲड ॲडिशनल बॅड डेट्स. आउटर कॉलम 6,000. इन्शुरन्स पेड फॉर द इयर एंडेड 30th June 2016. आपण जो इन्शुरन्स पे केला आहे दॅट इज फॉर 12 मंथ्स आणि तो पे केला आहे आपण 30th June पर्यंत. म्हणजे किती प्रीपेड आहे ते आपल्याला वर्किंग नोट करून काढायला लागेल. सो गो टू वर्किंग नोट्स. हेडिंग टाकूयात वर्किंग नोट्स. Calculation of amount of prepaid insurance. आता एक लक्षात ठेवा, अनलेस अँड अदरवाइज स्पेसिफाईड इन्शुरन्स इज ऑलवेज पेड फॉर 12 मंथ्स. आता ट्रायल बॅलन्समध्ये जी इन्शुरन्सची अमाऊंट दिली ती बघा किती आहे, 7,200. 7,200 ही जी काही अमाऊंट आहे, दिस इज फॉर हाऊ मेनी मंथ्स, 12 मंथ्स. 7,200 ही अमाऊंट आहे 12 मंथसाठी, बरोबर. आपल्या ट्रायल बॅलन्सची जी डेट आहे ती काय आहे, 31 मार्च 2016. आणि आपण इन्शुरन्स कधीपर्यंत भरलाय, 30th June 2016. म्हणजे एक्स्ट्रा 3 महिन्याचा भरलाय, एप्रिल, मे आणि जून, राईट. आता 7,200 जी अमाऊंट आहे दॅट इज फॉर हाऊ मेनी मंथ्स, दॅट इज फॉर 12 मंथ्स. त्याच्या हाफ करूयात, मग आपल्याला काय मिळेल, 6 मंथची अमाऊंट मिळेल. आणि त्याच्याही हाफ केलं तर 3 मंथची अमाऊंट मिळेल. सो 7,200 फॉर 12 मंथ्स. हाफ करूयात, 3,600 फॉर 6 मंथ्स. 3,600 फॉर 6 मंथ्स आणि 1,800 फॉर 3 मंथ्स. काय करणार आहोत, पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम इन्शुरन्स. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साइड. $1,800. आउटर कॉलम जातील 5,400. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साइड. प्रीपेड इन्शुरन्स 1,800. आणि लास्ट हिडन ॲडजस्टमेंट, त्याची पण वर्किंग नोट करायला लागेल आपल्याला. सो गो टू वर्किंग नोट्स. वर्किंग नोट नंबर 2. Calculation of amount of interest on government bonds.
गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट किती येते बघा. गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट दिलेली आहे त्यांनी आपल्याला 40,000. रेट ऑफ इंटरेस्ट 10% दिलाय पर ॲनम. पर ॲनमचा अर्थ काय असतो? फॉर 12 मंथ्स. मग 10 कट केला तर 10% म्हणजे 4,000चा इंटरेस्ट होईल. फॉर हाऊ मेनी मंथ्स? 12 मंथ्स. आपण गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस कधी केलेत बघा. परचेस केलेत आपण 1 जानेवारीला, राईट. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, परत 3 महिन्याचा इंटरेस्ट काढायचा आहे. हाफ करूयात 2,000 फॉर 6 मंथ्स आणि त्यालाही हाफ केलं तर 1,000 फॉर 3 मंथ्स. पहिला इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साईडला ॲड टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आणि सेकंड इफेक्ट, P&L अकाउंट क्रेडिट साईड, बट लीव 1 लाईन फॉर ग्रॉस प्रॉफिट. $1,000. क्लोजिंग करूयात. सगळ्यात पहिले क्लोज करणार ट्रेडिंग अकाउंट. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. डोळ्याला दिसतंय क्रेडिट साईड मोठी आहे, सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. सेम टोटल अपोजिट साईडला लिहायचे. आता क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस करायची, येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतोय 1,42,000. हा रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड, बाय ग्रॉस प्रॉफिट. $1,42,000. आता P&L अकाउंट क्लोज करूयात. P&L साईडची पण क्रेडिट साईड मोठी आहे, सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड फर्स्ट. क्रेडिट साईडच्या टोटलमधून डेबिट साईडची टोटल मायनस करणार आहोत, येईल त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. आणि तो वाटून द्यायचा आहे आरती आणि भारतीला. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतोय 37,300. आता हा जो नेट प्रॉफिट आलाय 37,300, त्याला आपल्याला वाटायचं 3:2 या रेशोमध्ये. सो पहिली प्रोसिजर काय करायची, तर या 3 + 2 ची टोटल घ्यायची, ती येते 5. आता आपला जो नेट प्रॉफिट आलाय 37,300, त्याला या टोटलनी म्हणजे आत्ताच्या केसमध्ये 5नी काय करायचं, डिवाइड करायचं. आन्सर काढूयात. आन्सर येते 7460. आता या 7460ला एकदा 3नी मल्टिप्लाय करणार आहोत, एकदा 2नी मल्टिप्लाय करणार आहोत. 3नी मल्टिप्लाय केल्यावर जे आन्सर येईल ते जाईल आरतीला आणि 2नी मल्टिप्लाय केल्यावर जे आन्सर येईल ते जाईल भारतीला. सो भारतीला जाणार आहेत 14,920.
आणि आरतीला जाणार आहे 22,380. 22,380 जाणार आहेत आरतीला आणि 14,920 जाणार आहेत भारतीला. आता हा जो नेट प्रॉफिट आलाय तो ऍड होईल त्यांच्या करंट अकाउंटमध्ये. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड, ऍड नेट प्रॉफिट 22,380 आरतीचा नेट प्रॉफिट आहे आणि ऍड नेट प्रॉफिट 14,920 तो भारतीचा प्रॉफिट आहे. आता आउटर कॉलमला घेऊयात टोटल. आरतीच्या करंट अकाउंटची आउटर कॉलमची फिगर येते 41,560 आणि भारतीच्या करंट अकाउंटची आउटर कॉलमची फिगर येते 26,740. आता काय करायचं आहे आपल्याला, बॅलन्स शीटची टोटल करायची आहे आणि बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. पहिले लायबिलिटी साइडची टोटल करूयात. लायबिलिटी साइडची टोटल येते 4,77,300. आता ऍसेट साइडची टोटल करूयात. ऍसेट साइडची पण टोटल येते 4,77,300. सो बॅलन्स शीट टॅलीज ॲट 4,77,300. दॅट्स इट गाईज, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. माझं काम झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं काम करायचंय. तुमचं काम काय आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन दाबायचंय, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे कोणी 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील त्यांना ही सिरीज रेकमेंड करा, म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ सोडून जाण्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फुकट आहे, करून टाका. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.